आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लक्ष्मीपूजनिमित्त झालेल्या आतिषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा बाईट श्रेणीत। मुंबईचा हवा निर्देशांक 211 वर आला असून मुंबई उपनगरामध्ये सुद्धा याचा परिणाम दिसून येतोय। कल्याणकारी योजनेमध्ये घोळ न होण्यासाठी दक्षता, चुकीचे कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी हा 5 वर्षांसाठी ब्लॉक होणार। सर्व रुग्णालयांमध्ये अवयव दानाकरिता स्वतंत्र पथक नेमा, केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश। अनेक रुग्ण अवयव दानाच्या प्रतीक्षेत। ग्रामपंचायतीची वेबसाईट विकसित होणार। आता प्रत्येक ग्रामपंचायतींचा जमा खर्च सर्वांना कळणार। वेबसाईटवर ग्रामपंचायतीतील प्रमुख प्रकल्प, उपक्रम आणि योजनांची पूर्ण माहिती मिळणार। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळ हंगामातील पहिलाच गुळाचा सौदा। आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये हा सौदा। तर आज मिळणाऱ्या दरावर यावर्षीच्या गुळाच्या हंगामाचा दर अवलंबून असतो। राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद। दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर। दिवाळीच्या 2 दिवसांनंतर दिल्लीची हवा प्रचंड प्रदूषित। दिल्लीच्या हवामान खात्याबाहेरील हवेची गुणवत्ता दाखवणारे एलईडी बंद। सध्या दिल्लीमध्ये हवा अत्यंत खराब श्रेणीत। एनटीएकडून जेईई मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। पहिल्या सत्राची परीक्षा ही 21 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल 2026 पर्यंत होणार। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरामध्ये 6,000 ते चांदीचा दरात 7,000ची मोठी घसरण। सोनं विना जीएसटी प्रतितोळा 1,23,000 तर चांदी प्रति किलो 1,58,000वर।